बार्शी तालुक्यातील गौडगावमध्ये दिनांक 1-2-2025 वार शनिवार या दिवशी श्री सद्गुरू ब्रह्मचारी रामानंद महाराज देवस्थान श्री क्षेत्र काजळा तालुका जिल्हा धाराशिव यांची काजळा ते पंढरपूर जाणारी पायी वारी, या वारीमध्ये 200 ते 250 वारकरी असतात। ही पालखी पंढरपूरला जाण्यासाठी 8 दिवस लागतात। प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज। मी हरिभक्तीपरायण राम महाराज सुतार काजळेकर। आम्ही श्री क्षेत्र काजळा एक श्री क्षेत्र पंढरपूर अशी सद्गुरू ब्रह्मचारी रामानंद महाराजांची पायी दिंडी घेऊन जात आहोत। गेली 35 वर्ष आम्ही हा सोहळा संपन्न करत आहोत। हे वारीचं 35वं वर्ष आहे। वारीमध्ये महिला मंडळ तसेच पुरुष वारकरी असे मिळून जवळपास 250 ते 300 वारकरी आहेत। आम्ही या वारीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे वारीचा आनंद घेत असतो। भजन, कीर्तन, त्याचबरोबर आम्ही वारकरी पावल्या अशा सर्व प्रकारच्या आणि हे वारकरी छंदातून आम्ही आनंद साजरा करत, आनंद लुटत या ठिकाणी जात आहोत। वाटेमध्ये ज्या गावामध्ये मुक्काम असतो त्या गावच्या भाविकाकडून अन्नदान होत असतं। वाटेमध्ये अनेक भाविक आम्हाला अल्प उपहार तसेच चहापानाची व्यवस्था करतात। मौजे गौडगाव इथं सुद्धा अतिशय सुंदर अशा प्रकारचं नियोजन व्यवस्थापन आमचं या ठिकाणी झालेलं आहे। आमच्या दिंडीचं वैशिष्ट्य हे आहे की संपूर्ण दिंडीला पंढरपूरपर्यंत गरम पाण्याची आंघोळ आहे। बरं, सर्व ठिकाणी अशी सुंदर व्यवस्था वाटेतील भाविक करतात। आणि त्याचबरोबर या दिंडीमध्ये आमच्या सद्गुरू रामानंद ब्रह्मचारी देवस्थानची सर्व व्यवस्थापक मंडळातील समितीतील सर्व मंडळी उपस्थित आहेत। अध्यक्ष श्री प्रदीप बाप्पा शेळके हे या ठिकाणी आमच्या बरोबर आहेत। सचिव नामदेव माळी हेही आमच्या बरोबर आहेत। त्याचबरोबर पहिल्या वारीपासून ते 35व्या वारीपर्यंत ज्यांनी चोखदारकी केली आहे असे हरिभक्तीपरायण मधुकर महाराज आहेर या ठिकाणी उभे आहेत माझ्याजवळ आणि हेही उपस्थित आहेत। अनेक वयोवृद्ध मंडळी आहेत ज्यांचं वय 90 वर्षापर्यंत आहे। असे भाविक सुद्धा आमच्या या दिंडीमध्ये आणि वारकरी संप्रदायाची ध्वजा म्हणजे जिला पताका म्हणतात, भगवी पताका खांद्यावर घेऊन अनेक अशा प्रकारचे भाविक आमच्या बरोबर आहेत। अनेक वयोवृद्ध महिला सुद्धा माता भगिनी आमच्या बरोबर आहेत। आम्ही सर्वजण अतिशय आनंदामध्ये हा सोहळा संपन्न करत आहोत। महाराज दिंडीमध्ये बघितलं लहान मुलं पण आहेत म्हणलं, ते लहान मुलं कुठल्या गावात आहेत? लहान मुलं आमची काजळा येथे सद्गुरू वारकरी शिक्षण संस्था आहे आणि या संस्थेतील हे विद्यार्थी आहेत। रात्री संस्थेतील विद्यार्थ्याच या ठिकाणी कीर्तनाची सेवा झालेली आहे। बरोबर। महाराज आपल्या दिंडीमध्ये 35 वर्षापासून सेवा सुरू आहे, बरोबर? तर त्या दिंडीमध्ये कुठल्या गावातली महिला असतील म्हणा, पुरुष असतील म्हणा, येत असत? या दिंडी सोहळ्यामध्ये काजळा परिसर, त्याचबरोबर धाराशिव पासून ते पंढरी क्षेत्रापर्यंत ज्या गावामध्ये आम्ही मुक्काम करतो ज्या गावातली वारकरी मंडळी आमच्या बरोबर व्यवस्थेला असतात त्याही गावातली वारकरी मंडळी आमच्या बरोबर येतात। म्हणजे प्रत्येक गावातली माणसं येतात म्हणून सांगायचं? 2-4 बरोबर। अजून काय सांगता येईल दिंडीचं महत्व थोडक्यात? दिंडीचं महत्व असं आहे की या दिंडीच्या माध्यमातून ज्या लोकांना किंवा ग्रामस्थांना वर्षभर काही सेवा करता येत नाही, बरोबर, त्यांच्याकरता ही पर्वणी असते 7 दिवसाकरता। याच्यामध्ये सर्वांनाच श्रवण घडतं, भजन घडतं, कीर्तन घडतं आणि सामूहिक अशा प्रकारच्या सेवेचा आनंद प्राप्त होतो। वारीचं वैशिष्ट्य आहे। महाराज शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला की दिंडी तुमच्या गावातून निघाल्यापासून ते तीर्थक्षेत्र पंढरपूर या ठिकाणी जाण्यापर्यंत किती दिवस लागतात साधारणतः? साधारण 8व्या
आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क राहुल गुरव 9689322503. चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या भागातील बातम्यांसाठी.